नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026. मित्रांनो, शिक्षक होणे म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नाही, तर समाजाच्या भविष्यातील पायाभरणी करणे आहे. प्रत्येक मुलाच्या डोळ्यातील स्वप्नांना दिशा देणारा, प्रत्येक गावात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा आणि प्रत्येक कुटुंबाला आशेचा किरण देणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. तर महा-टी-ई-टी परीक्षा ही त्या महान प्रवासाची पहिली पायरी आहे आणि आपण या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक होण्याच्या संधीबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की मेसेज करून कळवा. तर शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे महा-टी-ई-टी 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/26 रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की ज्यांना कोणत्याही शाळेमध्ये शिक्षक व्हायचं असेल तर ही टी-ई-टी एक्झाम देणं गरजेचंच आहे. तर या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या maha-tit.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. म्हणजे हा https://maha-tit.in या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27/3/26 पासून सुरू होत असून दिनांक 16/4/26 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी आणि त्यासाठी हे कार्यवाहीचे टप्पे आणि कालावधी इथं दिलेले आहेत. कार्यवाहीचा पहिला टप्पा आहे ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी इथं दिलेला आहे 27/3/26 ते 16/4/26. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची तारीख दिलेली आहे 9/6/26. म्हणजे प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला ऍडमिट कार्डाची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला 9/6 म्हणजे जूनची तारीख उजाडणार आहे ते 21/6/26 पर्यंत तुम्ही तुमचे प्रवेशपत्र काढू शकता. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 त्याची दिनांक आणि वेळ दिलेली आहे रविवार दिनांक 21/6/26 वेळ सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तुमचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 त्याची तारीख आणि वेळ आहे रविवार दिनांक 21/6/26 रोजी 14:30 ते 17 PM. म्हणजे मित्रांनो, हा परीक्षाचा पेपर पहिला आणि दुसरा जो आहे तो एकाच दिवशी म्हणजे रविवारी 21/6/2026 रोजी 2 शिफ्टमध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये तुमचा पेपर 1 असणार आहे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि दुसरा पेपर असणार आहे 14:30 ते 17 वाजेपर्यंत. मध्ये थोडा वेळाचा ब्रेक राहणार आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या https://maha-tit.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे नोटिफिकेशन आहे ते प्रसिद्ध झालेले आहे टी-ई-टी एक्झामचं. आता पुढं काय म्हणते, जाहीर प्रकटन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महा-टी-ई-टी जाहीर प्रकटन. प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे बाबत. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इथं वेळापत्रक दिलेलं आहे आणि जे आता आपण पाहिलेलं आहे तेच वेळापत्रक इथं आहे की त्याच्यामध्ये 27/3/26 ते 16/4/26 हे परीक्षा अर्ज करण्याचे आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे. ऑनलाईन प्रिंट काढायची असेल प्रवेशपत्राची तर 9/6 ते 21/6
आणि पेपर पहिला आणि पेपर दुसरा हा रविवार दिनांक 21/6/26 रोजी सकाळी 10:30 ते 17 पर्यंत दोन्ही पेपर होणार आहेत. मध्ये एक गॅप राहील. तर याच्यामध्ये काही बदल झालाच तर त्यांनी सांगितलेलंच आहे की https://maha.tet.in या संकेतस्थळावर पुढची माहिती दिली जाईल. परंतु जर आपल्याला या परीक्षेबद्दलची व्यवस्थित माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्याला काही काही सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट म्हणजे maha.tet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी किंवा परीक्षार्थ्यांनी इयत्ता 10वी आणि 12वीची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी बाबतची मूळ माहिती भरायची आहे आणि स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायची असल्याने ती सोबत ठेवायची आहे. या परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. संपर्क करायचा असेल तर तुम्हाला ईमेल किंवा SMS याद्वारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID आणि भ्रमणध्वनीचा क्रमांक अचूक द्यावा आणि तो सेव्ह करून ठेवावा. पेपर 1 प्राथमिक स्तर आणि पेपर 2 हा उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी असा विकल्प निवडायचा आहे जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एकाच अर्जामध्ये तो विकल्प द्यायचा आहे, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येतील, ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे स्वीकारले जातील. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले सुद्धा जाणार नाही. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रीतीने स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. पुढे आहे की ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्र किंवा प्रमाणपत्रे जी आहेत ती गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. एकदा का तुम्ही तो स्कॅन करून तुमची डॉक्युमेंट्स अपलोड केली की तुम्हाला पुढे काही करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे तुमचे जे ऑनलाईन भरलेले कागदपत्र आहेत आणि तुमच्याकडचे कागदपत्र हे एकच असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरले जाईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे एका वेळेला एकच अर्ज भरलेला योग्य राहील. 2 अर्ज भरले तरी शेवटचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आधीच्या अर्जांची परीक्षा फी परत मिळणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षा सन 19 व 18 या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गुन्हा नंबर 5621 व 5821 अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व त्यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून या कार्यालयाचे आदेश क्रमांक म.रा.प.प. बा.प.वी. 2022-3844 दिनांक 3/8/22 व आदेश क्रमांक म.रा.प.प. बा.प.वी. 2022-4839 दिनांक 14/10/22 अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी किंवा उमेदवार यांच्या विरुद्ध शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सबब सन 19 व 18
गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन 18 व 19 गैरप्रकाराच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी आणि चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास संबंधितावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या संकेतस्थळावरती जाऊन संकेतस्थळ तपासायचं आहे. परीक्षा ऑनलाईन अर्ज भरताना इंग्रजीमध्येच भरायचा आहे आणि त्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. दूरध्वनीद्वारे सहाय्य मिळेल तुम्हाला. त्याचा वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे mahatet.in. तर याचे आयुक्त आहेत महेश चौथे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4. त्यांच्या सही शिक्क्याने हे जे काही जाहीर प्रकटन आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या mahatet बद्दलचे जे काही फॉर्म भरायचे आहेत, परीक्षेच्या तारखा याबद्दलची माहिती आपण इथं जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे. जे तुमचे पात्रता डी.एड, बी.एड किंवा इतर काही जे तुमचे शिक्षण झालेलं आहे त्यासाठीचे जे निकष आहेत जे पूर्ण करत आहात त्यांनी हा टीईटीचा परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी अभ्यास करणं आणि या परीक्षेला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला की नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून पाहत आहात हेही आम्हाला लिहून कळवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.